समर्थ रामदास स्वामींनी ज्या शब्दांत शिवरायांचे वर्णन केले आहे ते केवळ काव्य नाही, तर ते एक चरित्रभाष्य आहे. त्यातील प्रत्येक शब्दाला इतिहासाचा भक्कम आधार आहे. प्रस्तुत व्हिडिओमध्ये समर्थांच्या ओळी आणि महाराजांच्या जीवनातील प्रसंग यांची सांगड घातली आहे. इतिहासात अनेक राजे झाले, ज्यांचे पोवाडे शाहिरांनी गायले, ज्यांच्या कथा भाटांनी रंगवल्या. पण शिवछत्रपती हे एक असे रसायन होते ज्यांचे वर्णन करायला शब्दांचे भांडार अपुरे पडते. जेव्हा एखादा संत, एखादा ऋषितुल्य महापुरुष एखाद्या राजाचे वर्णन करतो, तेव्हा ते केवळ स्तुतिस्तोत्र नसते, तर ते एक दैवी प्रमाणपत्र असते. समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी उभ्या महाराष्ट्रात स्वाभिमानाचा अंगार फुलवला, त्यांनी जेव्हा शिवरायांकडे पाहिले, तेव्हा त्यांना केवळ एक राजा दिसला नाही, त्यांना दिसला एक युगपुरुष. त्यांनी महाराजांचे संपूर्ण चरित्र अशा काही ओळींत गुंफले की 350 वर्षांनंतरही त्या ओळी वाचल्या की साक्षात शिवराय डोळ्यांसमोर उभे राहतात. आज आपण उलगडून पाहणार आहोत समर्थांच्या नजरेतून शिवचरित्र, निश्चयाचा महामेरू. भाग 1. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू. समर्थ रामदास स्वामी जेव्हा महाराजांचे वर्णन करतात, तेव्हा ते पहिलीच उपमा देतात, निश्चयाचा महामेरू. पुराणातला मेरू पर्वत म्हणजे असा पर्वत जो प्रलय आला तरी आपली जागा सोडत नाही, जो अचल असतो, अढळ असतो. 17व्या शतकाचा तो काळ आठवा. उत्तरेकडून मोघलांचे आक्रमण, दक्षिणेकडून आदिलशाहीची दहशत आणि समुद्रावरून सिद्धी पोर्तुगीजांचा जाच. अशा वेळी जेव्हा मोठमोठे सरदार मानाखाली घालून गुलामगिरी करत होते, तेव्हा अवघ्या 16 वर्षांच्या शिवबाने तो मेरू पर्वत होण्याचे धाडस केले. पुण्याजवळील रायरेश्वराच्या त्या घनदाट अरण्यात, अंधाऱ्या गाभाऱ्यात एक इतिहास घडत होता. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. ही केवळ इच्छा नव्हती, तर तो एक वज्र निर्धार होता. हाताच्या करंगळीचे रक्त सांडून जेव्हा त्यांनी शिवलिंगाला अभिषेक घातला, तेव्हा तो केवळ रक्ताचा थेंब नव्हता, तर ती 500 वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध पुकारलेली एक युद्ध गर्जना होती. जग म्हणत होते हे अशक्य आहे, पण शिवबांचा निश्चय सह्याद्रीसारखा कणखर होता. तोरणा जिंकला, सुभानमंगळ जिंकला आणि त्या निश्चयाचे रूपांतर वास्तवात झाले. पण महाराज केवळ जिद्दीने लढले नाहीत, तर ते जगले, बहुत जनांसी आधारू होऊन. ज्या काळात शेतकऱ्याच्या पिकाला हमी नव्हती आणि लेकीबाळींच्या अब्रूची शाश्वती नव्हती, त्या काळात महाराज हे रयतेची काठी बनले. कान्होजी जेधे असोत, बाजी पासलकर असोत की तानाजी मालुसरे, ही सामान्य माणसं, पण महाराजांनी त्यांच्यात असा विश्वास भरला की मी आहे ना. ज्या मावळ्यांकडे स्वतःचे घर शाबूत नव्हते, त्यांना महाराजांनी स्वराज्य नावाचे घर दिले. जो राजा स्वतःच्या जीवावर उदार होऊन रयतेच्या पाठीशी उभा राहतो, जो 18 पगड जातीपातींमध्ये विखुरलेला समाजाला एक दिशा देतो, तोच खऱ्या अर्थाने बहुत जनांसी आधार ठरतो. भाग 2. अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आयुष्यात संकटे आली की माणूस कोलमडून पडतो आणि यश मिळाले की हुरळून जातो. ही सामान्य माणसाची कथा. पण समर्थ रामदास स्वामी शिवरायांना काय म्हणतात? अखंड स्थितीचा निर्धारू, म्हणजे ज्याची स्थिती, ज्याची मनःशांती कधीही ढळत नाही, ती अखंड राहते. जरा विचार करा, एकीकडे प्रतापगडाच्या पायथ्याशी साक्षात मृत्यूसारखा अफजल खान उभा होता. स्वराज्यावरचे सर्वात मोठे संकट, छातीत धडकी भरावी अशी परिस्थिती. पण महाराजांचा चेहरा एकदम शांत, कुठलीही भीती नाही, कुठलाही गोंधळ नाही. आणि दुसरीकडे रायगडावरचा तो सुवर्णक्षण, शिवराज्याभिषेक. डोक्यावर छत्र, अंगावर सोन्याचे दागिने आणि समोर हजारो लोक जय जयकार करत आहेत. यशाचे सर्वात मोठे शिखर. पण तरीही महाराजांच्या डोळ्यात तीच शांतता. ना संकटाचे दुःख, ना यशाचा उन्माद. यालाच म्हणतात स्थितप्रज्ञ अवस्था. सुख असो वा दुःख, ज्याचा निर्धार अखंड राहतो, तोच खरा राजा. आणि पुढे समर्थ एक अशी पदवी देतात जी जगात दुसऱ्या कोणत्याही राजाला मिळाली नाही, श्रीमंत योगी. शब्द नीट ऐका, श्रीमंत आणि योगी. जगाच्या इतिहासात योगी हिमालयात सापडतात,
आणि श्रीमंत हे महालात सापडतात. पण हा एकमेव राजा असा होता जो सोन्याच्या महालात राहूनही मनातून एखाद्या संन्याशासारखा तटस्थ होता. महाराजांकडे काय नव्हते? गडकोट, हत्ती घोडे, अमाप खजिना, सर्व काही होते. ते श्रीमंत होतेच, पण त्यांनी या संपत्तीला उपभोग म्हणून पाहिले नाही. हे राज्य माझे नाही, हे राज्य श्रींचे आहे, ही भावना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपली. हातात तलवार असूनही चित्तात तुकोबांची गाथा आणि मुखात जगदंबेचे नाव. सत्तेत राहूनही कमळाच्या पानाप्रमाणे अलिप्त राहणारा हा राजा. म्हणूनच तो ठरला श्रीमंत योगी. भाग 3. नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती. मित्रांनो, राजा कसा असावा? समर्थ एका श्वासात सांगतात. नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती. ही केवळ विशेषणे नाहीत, तर हे एका महासत्तेचे वर्णन आहे. नरपती म्हणजे माणसांचा राजा, ज्याच्या एका शब्दावर लाखो मावळे जीव ओवाळून टाकायला तयार होते. हयपती म्हणजे ज्याचे घोडदळ वाऱ्याशी स्पर्धा करत होते. नेतूजी पालकर आणि हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी दिल्लीच्या तख्ताला हादरे दिले. पण सर्वात महत्त्वाचे पद म्हणजे गडपती. महाराजांनी ओळखले होते, गड हेच राज्याचे प्राण. सह्याद्रीच्या काळ्या कातळात त्यांनी 300हून अधिक किल्ले उभे केले. एकीकडे अभेद्य राजगड, दुसरीकडे बेलाग रायगड आणि तिसरीकडे प्रतापगड. प्रत्येक बुरुज, प्रत्येक तटबंदी स्वराज्याची साक्ष देत उभी राहिली. आणि इथेच त्यांची नजर थांबली नाही. ज्या काळात लोक म्हणत होते की समुद्रावर प्रवास करणे पाप आहे, त्या काळात महाराज झाले जळपती. ज्यापाशी आरमार त्याचा समुद्र, हे सूत्र त्यांनी 350 वर्षांपूर्वी ओळखले. इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धींच्या छाताडावर पाय देऊन त्यांनी शून्यातून आरमार उभे केले. म्हणूनच त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असे संबोधले जाते. आणि याचीच साक्ष देते इंडियन नेव्हीचे नवीन अष्टकोनी चिन्ह. शीसे ओतून बांधलेला सिंधुदुर्ग असो किंवा खांदेरी उंदेरी, समुद्राच्या लाटांना आणि खाऱ्या पाण्याला पुरून उरणारी ही बांधणी आजही जगाला कोड्यात टाकते. जमिनीवरचा सह्याद्रीचा राजा आता समुद्राचा जळपती बनला होता. आणि हे सर्व करताना पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, म्हणजे साक्षात इंद्रासारखे त्यांचे सामर्थ्य आणि पाठीशी उभी राहिलेली भवानी मातेची शक्ती. जेव्हा राजा धर्मासाठी लढतो, तेव्हा नियती आणि देवसुद्धा त्याच्या पाठीशी पृष्ठभागी उभे राहतात. हेच समर्थांना सांगायचे आहे. भाग 4. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा. जगात अनेक राजे झाले, ज्यांनी फक्त लढाया जिंकल्या, पण मने जिंकली नाहीत. समर्थ रामदास स्वामी शिवरायांचे वर्णन करताना म्हणतात, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत. ज्या राजाच्या हाती लागलेली कोणतीही मोहीम अपयशी ठरली नाही, तो म्हणजे यशवंत. सुरतेची लूट असो किंवा कोंढाणा जिंकणे असो, महाराजांच्या प्रत्येक हालचालीत विजयाचा एक मंत्र लपलेला असे. त्यांचे यश इतके अफाट होते की त्यांची कीर्ती केवळ सह्याद्रीपुरती मर्यादित राहिली नाही. ती दिल्लीच्या तख्ताला भेदून 7 समुद्रापार पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांच्या दरबारात जाऊन पोहोचली. शत्रूलाही ज्याच्या नावाचा धाक वाटावा आणि मित्राला ज्याचा आधार वाटावा, असे ते कीर्तिवंत आणि सामर्थ्यवंत होते. पण मित्र हो, यश आणि कीर्ती असून चालत नाही. राजाकडे नीती हवी. समर्थ पुढे म्हणतात, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. इतिहासाने अनेक सम्राट पाहिले, पण जाणता राजा ही पदवी फक्त आणि फक्त एकालाच मिळाली. का? कारण हा राजा रयतेचे दुःखच जाणत होता. ज्या काळात सैनिकांना लुटालुटी करण्याची मुभा असे, त्या काळात महाराजांची आज्ञा होती, माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. दुष्काळ पडला की खजिना रिता करून शेतकऱ्याला बैलजोडी आणि बी बियाणे देणारा हा पुण्यवंत राजा होता. ज्यांनी स्वतःच्या फायद्यापेक्षा प्रजेच्या हिताला जपले. सत्तेचा वापर कधीच स्वतःच्या विलासासाठी केला नाही, तर तो स्वराज्याच्या उभारणीसाठी केला. हातातली तलवार धर्मासाठी आणि मनातली करुणा रयतेसाठी. असा नीतिवंत राजा पुन्हा होणे नाही. भाग 5. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सकळा ठाई.
तलवार तर कोणीही उचलू शकतो, पण ती चालवणारा माणूस कसा आहे यावर इतिहास ठरतो. समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या अंतरंगात डोकावून पाहतात आणि लिहितात, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील. मित्रहो, जगाच्या इतिहासात असे किती राजे झाले ज्यांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही? आचारशील म्हणजे ज्याचे आचरण, ज्याची वागणूक देवासारखी पवित्र आहे. तो प्रसंग आठवा. स्वराज्याची पहाट नुकतीच उगवत होती, तेव्हाची ही गोष्ट. रांझ्याच्या पाटलाने एका गरीब महिलेची अब्रू लुटली. बातमी शिवबांच्या कानावर आली. वय अवघे 16 वर्षे, पण रक्त सह्याद्रीचे होते. महाराजांनी क्षणाचाही विचार नाही केला. पाटलाला मुसक्या आवळून दरबारात हजर केले गेले. दुसरा कोणताही राजा असता तर फक्त मामूली दंड देऊन सोडून दिले असते. पण हा नीतिवंत राजा होता. भऱ्या दरबारात हुकूम सुटला, याचा चौरंग करा, याचे हात आणि पाय तोडून टाका. सपकन तलवार चालली आणि एका क्षणात पाटील जमिनीवर लोळला. ही केवळ शिक्षा नव्हती, तर हा विचारशील राजाने दिलेला संदेश होता. संदेश असा की स्वराज्यात स्त्रीच्या अब्रूशी खेळाल तर हातपाय तोडले जातील. ज्या काळात स्त्रियांकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहिले जात होते, त्या काळात एका असहाय्य स्त्रीला न्याय मिळवून देणारा हा राजा. म्हणूनच तो धर्मशील ठरला. त्या एका निर्णयाने स्वराज्यात असा धाक निर्माण झाला की त्यानंतर बाईच्या पदराला हात लावण्याची कुणाची हिंमत झाली नाही. त्या अंधाऱ्या युगात महाराजांचे विचार किती प्रगल्भ होते. त्यांचे विचार तलवारीच्या पात्यापेक्षाही लख्ख होते. ते केवळ लढवय्ये नव्हते, तर ते दानशील होते. गोरगरिबांसाठी, कलाकारांसाठी आणि विद्वानांसाठी त्यांचा हात नेहमी सढळ होता. आणि धर्मशील म्हणजे काय? केवळ कपाळावर टिळा लावणे नव्हे, तर उद्ध्वस्त झालेली मंदिरे पुन्हा उभी करणे, प्रजेचे, गाईगुरांचे रक्षण करणे. स्वतःचा धर्म जीवापाड जपणारा, पण दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष न करणारा, सहिष्णू असा हा राजा. जाती आणि धर्मापेक्षा अंगभूत गुण व कर्तृत्वाला महत्त्व देणारा दूरदृष्टी राजा. त्यांच्या ह्याच गुणामुळे विविध जाती धर्माचे लोक त्यांच्या पदरी एकनिष्ठ राहून सेवा करत असत. म्हणूनच समर्थ शेवटी म्हणतात, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. म्हणजे सर्व गुण ज्याच्या ठाई एकवटले आहेत, असा हा सुशील आणि सर्वज्ञ युगपुरुष. भाग 6. धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. मित्रांनो, संकटाच्या काळात सामान्य माणूस हतबल होतो, पण आमचा राजा कसा होता? समर्थ म्हणतात, धीर उदार गंभीर म्हणजे कितीही मोठे संकट समोर उभे असो, त्यांचा धीर सुटत नव्हता. त्यांचा चेहरा नेहमी गंभीर आणि शांत असे, समुद्रासारखा अथांग. पुढे समर्थ लिहितात, शूर क्रियेसी तत्पर. शब्द नीट ऐका, तत्पर म्हणजे निर्णय घेतला की अंमलबजावणीला वेळ नाही, विजयसारखा वेग. तो प्रसंग आठवा. 5 एप्रिल 1663 ती काळ रात्र. पुण्यात साक्षात औरंगजेबचा मामा शाईस्तेखान तळ ठोकून होता. सोबतीला 1 लाखाची फौज. लाल महालाभोवती मुंगीलाही शिरकाव करता येणार नाही असा कडेकोट पहारा. दुसरा कोणताही राजा असता तर म्हणाला असता, शक्य नाही. पण महाराज क्रियेसी तत्पर होते. त्यांनी योग्य वेळ निवडली, त्यांनी कृती केली. पावसाची रात्र निवडली, लग्नाच्या वरातीचा फायदा घेतला आणि अवघ्या 400 मावळ्यांसह थेट शत्रूचा गोतात शिरले. इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक. ज्या महालात खान सुरक्षित झोपला होता, तिथे साक्षात त्याचा कर्दनकाळ घुसला. सिवा आया भाबो म्हणत खानाने आपला जीव वाचण्यासाठी खिडकीतून उडी मारली आणि सपकन वार झाला. खान वाचला, पण त्याची 3 बोटे कापली गेली. समर्थांच्या ओळी इतर तंतोतंत जुळतात. सावधपणे नृपवर तुच्छ केले. सावधपणे म्हणजे इतक्या हुशारीने नियोजन केले की लाखाच्या सैन्याला पत्ताही लागला नाही. आणि नृपवर म्हणजे त्या बलाढ्य सरदाराला, त्या मोगल सत्तेला त्यांनी तुच्छ करून सोडले. ज्या खानाला वाटत होते की मी शिवाजीला संपवीन, त्याला स्वतःची बोटे गमावून अपमानित होऊन पुढे सोडावे लागले. स्वतःला जगातील सर्वात मोठा बादशाह समजणाऱ्या आलमगीरच्या मामाला तुच्छ ठरवणारा, त्याला लाजेने मान खाली घालाव्या लावणारा हा निर्भीड पराक्रमी राजा. भाग 7. देवधर्म गो ब्राह्मण, करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. मित्रहो, राज्य येतात आणि जातात, पण संस्कृती एकदा मेली की ती पुन्हा जिवंत होत नाही. 17व्या शतकात काय परिस्थिती होती? आमची मंदिरे पाडली जात होती, देवांच्या मूर्ती फोडल्या जात होत्या आणि तुळशीची वृंदावने उपटली जात होती. समाज भयाने ग्रासला होता. देव असूनही तो स्वतःचे रक्षण करू शकत नव्हता.
अशावेळी समर्थ म्हणतात, देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण. ज्यावेळी धर्माचे रक्षण करायला कोणीही वाली नव्हता, त्यावेळी सह्याद्रीच्या कडेकपारीतून एक वाघ बाहेर पडला. महाराजांनी केवळ लढाया केल्या नाहीत, तर त्यांनी उद्ध्वस्त झालेली संस्कृती पुन्हा उभी केली. गोव्याचे सप्तकोटीश्वर मंदिर असो वा प्रतापगडावरची भवानी माता, ज्या हाताने त्यांनी शत्रूला कापले त्याच हाताने त्यांनी मंदिरांचे कळस चढवले. गो ब्राह्मण हे त्या काळाचे श्रद्धेचे प्रतीक होते. त्यांच्या रक्षणासाठी महाराजांनी आपली तलवार पणाला लावली. पण हे बळ त्यांच्यात आले कुठून? समर्थांचे पुढचे शब्द काळजाचा ठाव घेतात. हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. म्हणजे साक्षात देव त्यांच्या हृदयात येऊन बसला होता. जेव्हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर धर्मासाठी आणि सत्यासाठी लढतो, तेव्हा देव स्वतः त्याचे सारथ्य करतो. महाराजांना कुणीही गुरुने किंवा माणसाने सांगितले नाही की तू राजा हो. ती प्रेरणा आतून आली होती. ती साक्षात भवानी मातेची आणि हृदयातील नारायणाची हाक होती. त्यामुळेच अफजल खान असो व औरंगजेब, कितीही मोठी संकटे आली तरी हा राजा डगमगला नाही, कारण त्यांचा सारथी खुद्द भगवान होता. भाग 8. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. मित्र हो, इतिहासाची पानं उलटून पाहिली तर हजारो राजे सापडतील. पण समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी उभ्या आयुष्यात कोणाही समोर हात पसरले नाहीत, ते या राजाबद्दल काय म्हणतात? या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. ह्या संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर भूमंडळाचे ठाई, धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करणारा असा दुसरा राजा झाला नाही. इतर राजे स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी लढले, पण आमचा राजा धर्म वाचवण्यासाठी लढला. आणि पुढे समर्थ जे लिहितात ते ऐकून प्रत्येक मराठी माणसाचे हृदय भरून येते. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. जरा विचार करा, 350 वर्षांपूर्वीचा तो अंधार. जर रायगडावरती ती तलवार तळपली नसती, जर त्या वाघाने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत डरकाळी फोडली नसती, तर आज महाराष्ट्र शिल्लक राहिला असता का? आज आपण जो अभिमानाने मराठी म्हणवून घेतो, जी आपली संस्कृती, सणवार आणि देवधर्म टिकून आहेत, ते केवळ आणि केवळ तुम्हा कारणे. फक्त शिवरायांमुळेच आज या मातीतला महाराष्ट्र धर्म जिवंत आहे. त्यांनी काय केले? कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकांसी धाक सुटला. अफजल खानासारख्या राक्षसांचा संहार केला आणि औरंगजेबासारख्या कपटी शत्रूंना असा धाक बसवला की स्वप्नातही त्यांना भगवा झेंडा दिसत असे. पण त्याचवेळी कित्येकांसी आश्रय जाहला. ज्याला कोणी वाली नाही अशा हजारो अनाथांना, गरिबांना आणि गांजलेल्या जीवांना त्यांनी मायेचा आश्रय दिला. म्हणूनच ते केवळ छत्रपती उरले नाहीत, ते झाले शिवकल्याण राजा, कल्याणकारी राजा, प्रजेच्या हितासाठी जगणारा आणि मरणारा राजा. समर्थांचे हे शब्द आजही सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमत आहेत. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू. आज त्या युगपुरुषाच्या चरणी नतमस्तक होऊन एकच प्रतिज्ञा करूया. त्यांचे विचार, त्यांचा निश्चय आणि त्यांचा महाराष्ट्र धर्म आपण असेच जपूया. बोला, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय.